राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते आणि ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला सदिच्छा भेट दिली। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र रामराव वडकुते आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी संघर्ष करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी कुपवाडमधील अहिल्यादेवी होळकर स्मारकाला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचा स्मारक समिती वतीने सत्कार करण्यात आला। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नगरसेवक विष्णू माने, माजी महापौर नितीन सावगावे, प्राध्यापक RS चोपडे उपस्थित होते। प्रथम मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। स्मारक येथील अभ्यासिका, ग्रंथालय आणि वर्षभर होणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमाची माहिती घेतली। यावेळी निवृत्त जलसंपदा अधिकारी तानाजी जेंगटे, डॉक्टर दिलीप मगदूम, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोज सरगर, शहाजी कोकरे, अमित कोकरे, हरिदास लेंगरे, सुनील गुरव, संजय गडदे, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर ठोंबरे, वसंत पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गणेश गडदे बाज यांनी PSI पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला।